नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे, केंद्र सरकारने वरिष्ठ नागरिकांना दिली अनोखी भेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा, श्रीमंत आणि गरीब सर्वांसाठी समान सुविधा। मित्रांनो, काय या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, केंद्र सरकारने 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वरिष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे। ही योजना सर्वांसाठी आहे, मग तो गरीब असो की श्रीमंत असो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजित एका कार्यक्रमात 12,850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास केला। याचवेळी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संदर्भातही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व नागरिकांना मिळणार 5 लाख रुपयाचे हेल्थ इन्शुरन्स। मित्रांनो, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला 5 लाख रुपयाचे हेल्थ इन्शुरन्स मिळेल। धन्वंतरी जयंती आणि 9व्या आयुर्वेद दिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे। सध्या ही योजना 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू आहे, पण दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये ही योजना लागू नाही। आता गरिबांसोबत सर्व नागरिकांना मिळणार लाभ। मित्रांनो, पूर्वी या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबांनाच मिळत होता, पण आता ही योजना सर्वांसाठी लागू होणार आहे। या विस्तारामुळे सुमारे 6 कोटी लोक, जवळपास सुमारे 6,50,000 कुटुंबे या योजनेचा लाभ घेऊ शकतील। 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी आधार कार्डवर नोंद असलेली वयोमर्यादा पात्रतेसाठी महत्त्वाची ठरेल। मित्रांनो, आयुष्यमान कार्ड कसे बनवायचे याबद्दल बघूया। आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज आहे। यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही आयुष्यमान ॲप किंवा PMJAY पोर्टलवर साइन अप करू शकता। ज्यांच्याकडे आधीपासून आयुष्यमान कार्ड आहे त्यांना पुन्हा पोर्टल ॲपवर जाऊन eKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आणि आधीपासून ABPMJAY अंतर्गत कव्हर असलेल्या कुटुंबातील सदस्यांना दरवर्षी 5 लाख रुपयाची अतिरिक्त कव्हरेज मिळेल। केंद्र सरकारच्या इतर हेल्थ इन्शुरन्स योजनेसाठी पर्याय आयुष्यमान कार्डद्वारे या कव्हरेजचा लाभ घेतला जाईल। केंद्र सरकारच्या इतर हेल्थ इन्शुरन्स योजनांसाठी पर्याय म्हणून आयुष्यमान कार्डद्वारे या कव्हरेजचा लाभ दिला जाईल। ज्यांना केंद्र सरकारच्या CGHS, ECHS आणि CAPF हेल्थ इन्शुरन्स योजना मिळते त्यांना आयुष्यमान भारत किंवा CGHS यापैकी एक योजना निवडावी लागेल। आयुष्यमान कार्ड हे आरोग्य सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल असून वृद्ध नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। मित्रांनो, कशी वाटली ही आनंदाची बातमी? जर बातमी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।